काय त्रास नाही तुम्हाला? तुम्ही घरामध्ये होता, तुम्ही काय पाहिलं असे अचानक की तुम्हाला असं वाटलं की आमची आई म्हणली की विमान म्हणजे ओरडते आणि खाली आलं म्हणलं, म्हणून आम्ही पळत आलो बाहेर. तोपर्यंत आम्हाला असं वाटलं तारं पडतंय ते, त्यांच्या ताराच्या पुढे येऊन पडलं. तर त्यामध्ये पहिलं कोणाला पाहिलं तुम्ही? आणि दादांना आणि किरण गुजरांना पाहिलं. किरण गुजर माझ्या समोर होती आणि दादा खाली होता पडले. त्यावेळेस तुमच्याकडे काय खुणावलं, काही बोलणं झालं? एक काही शब्द नाही, त्या ठिकाणी हे झालेलं. त्या ठिकाणी ज्या पाहिल्या वेळेस तुमच्या आई तुम्हाला काय म्हटलं? आई घरी होती, मीही चालतो. मला रस्ता ही रोड माहीत असल्यामुळे डायरेक्ट गाडी घेऊन आलो. अच्छा, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हे पायलटचं विमान नाही, हे मोठं विमान आहे. मग मला असं लक्षात आलं की कोणतरी मेजर व्यक्ती, त्याच्यामुळे मी फास्टमध्ये आलो गाडीवर. आलो तर मला समोर किरण गुजर दिसले आणि ते फक्त दा म्हणले, नंतर सायलेंट झाले. मग माझ्या समोर होते पलीकडे दादांचं हातात घड्याळ होतं. किरण गुजर साहेबांनी दादांचं पहिलं नाव घेतलं, दा म्हणले आणि नंतर ते पूर्ण डाऊनच झाले ते. हो, नंतर मग त्यांचे यादव साहेब होते पोलीसवाले, एक व्हाईट शर्टवाले पोलीसवाले होते. त्यांनी पाणी इथून बकेटने पाणी नेलं, टाकलं. आमच्या गावातले तानाजी म्हणून होते, कल्याण आठवडे, असे बरेच जण होते, 5-7 जण होते. तर त्यानंतर घटनास्थळी त्यानंतर किती वेळामध्ये ॲम्ब्युलन्स आणि ॲम्ब्युलन्स लगेच आलते, पण वर असल्यामुळे पाणी खाली येत नव्हतं. अच्छा, सगळी यंत्रणा होती. किती वेळामध्ये ह्या घटना अशी झाली की ते 20 मिनिटामध्ये जी सगळे आलते. संभाजी नाना आलते, सचिन सातो पण आलते. ह्या ठिकाणी कोण होतं त्यावेळेस? स्टार्टिंगला किरण गुजर होते. किरण गुजर होते. तुम्ही थोडं घाबरलात का? म्हणजे बघितल्यावर तुम्हाला असं धक्का वगैरे बसल्यासारखं झालं असेल? कुठली दादा म्हणले नॉट जोक, म्हणजे पाणी सोक टोपन बरं पाणी सोक दादाला प्यायला नव्हतं. एवढा मोठा दादा डॉन पाणी सोक नव्हतं प्यायला. काय तुमच्या भावना काय सांगतात आता? काय आपल्या या मला बारामतीतला भावना सुचतच नाही. फक्त मला एवढं सुचतंय की एवढा मोठा माणूस, त्याला बॉटलच्या टॉपनमुळे एवढं सुद्धा पाणी प्यायला मिळालं नाही, एवढं फक्त वाईट वाटतं. आपण पोरके झालं तसं वाटतं आपल्याला. आता ह्या बारामतीला दुसरं चेहरा आता नाही सुचणार. नाही सांगू शकत. मी डायरेक्ट ताईंना बोलीन आणि मला ताईंना भेटायचं. बोलू आज ह्या बारामतीमध्ये खरंच दुःखात अशी घटना घडली की व्यक्तही करू शकत नाही. कारण आमचे दादा आज आम्हाला सोडून गेलेत, हेच मला बोलण्याचाही शब्द नाही. माझा डीपीला फोटो आहे 10 वर्षापासून. हे दादाचे खरंच कार्यकर्ते, आज त्यांनी एक थेंब पाणी नाही पाजू शकले त्या क्षणाला. म्हणजे एक वेळ अशी की काळानं घात केली म्हणतात ना, त्या प्रकारे सुटणार.